हा पेता एकामेका संघ बसतात बैठका काय करता म्हणजे लोकांना तुम्ही येड्यात काढाले का? हे थंड होत नाही मुख्यमंत्री साहेब. आता कोणाचा पण बाप येऊ दे, देशमुख भायाचं मॅटर आम्ही दबूच देत नाहीत. सगळ्याला सडवल्याशिवाय सोडत नाहीत त्यांना. आम्ही आता बघू सरकार मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करतात का, पूर्ण नाही केल्या तर मात्र न्याय आम्ही मग जनता हातात घे. कारण 20-20 दिवस तुम्हाला साधे आरोपी पकडायला लागत आहेत. कारण हे काय लय चिल्लर येतो, लय मोठाले नाही. तुम्ही फक्त काय आहे ते तुमचं सत्तेचं राजकारणाचं दुकान चालवायसाठी एक गोरगरिबाच्या लेकराची हत्या केली संतोष भाया देशमुखांची, आणि त्या हत्याराचं तुम्हाला शोध लागत नाही. याचा अर्थ असा वाटायला लागला की सरकारनेच त्याला पाठबळ देऊन लपून ठेवलंय की काय, असं वाटतं. म्हणजे मुख्यमंत्री आल्यापासून दबदबा बसायला पाहिजे होता, तर उकरून वर आलेत सगळे. गुंडगिरीच्या टोळ्या जास्त सगळ्या झाल्या. हा पेता एकामेका संघ बसतात बैठका काय करता म्हणजे लोकांना तुम्ही येड्यात काढाले का? हे थंड होत नाही मुख्यमंत्री साहेब. आता थंड होत नाही. कवटाळायचं बंद करा. जातीवादी आमदार मंत्र्यांना कवटाळायचं बंद करा. तुम्ही हे तुम्हाला परवडणारं नाही, समजून घ्या. तुम्हाला परवडणारं नाही, बार बार तेच सांगतोय. तुम्ही हे लोक जवळ नका करू. हे एक संपू द्या. तुम्हाला पश्चाताप येईल 100% मुख्यमंत्री साहेब सांगतो. तुम्हाला पश्चाताप येईल. तुम्ही उगाच सांभाळा यांना असं तुम्हाला वाटतं. हो, एक दिवस हे उलटी टांग करणार आहेत तुमच्यावरच. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल यांना उगाच जवळ केलं. त्या बऱ्याचशा अशा 4-2 ज्या 5-6 घाणी आहेत ह्या काढल्या पाहिजेत राज्यातल्या. तुम्ही यांचा मुला ह्याचा अजिबात राखला नाही पाहिजे. यांना जिथल्या तिथंच नीट ठेसलं पाहिजे. नसता तुम्ही जर आता आमच्याशी डाव खेळलात, बेमानी केली, आमच्याशी धोका दिला मुख्यमंत्र्यांनी, आमची तर अपेक्षा विश्वास आहे 100% त्यांच्यावरती न्याय देतील. पण मग मात्र तुम्ही नाही न्याय दिला तर आम्ही मागं लागणार. ते परभणीचं मॅटर झालंय, तिकडं उरणचं झालंय, काल धाराशिवमध्ये झालं, राजगुरुनगरमध्ये मुलींचं झालंय, आपल्या अंबडमध्ये सुद्धा त्या भाग्यश्री घाडगेचं मॅटर झालंय. त्याच्या ती शेड तुम्हाला काय रॅकेट आहे ते उघडं पडा ना का? रात्री त्या ममता वागराळचं मॅटर झालं अंबडमध्ये. काय करायला लागलात तुम्ही कोणचं लक्ष द्यायला लागलात? सगळे आरोपी दनादनमध्ये टाकून कायमचे सोडवले पाहिजे. ते 3-3, 13-13, 14-14 वर्षाच्या मुलीला छेडायला लागलेत. आज संतोष भायाचं भयंकर मॅटर झालंय. तुम्ही त्याला सुद्धा न्याय देत नाहीत म्हणल्याच्या नंतर तपास आणि न्याय जनतेला हातात घ्यावा लागणार आहे. आणि राज्यातल्या मराठ्यांना सांगतो, आज बीडचा झालाय, काल रेणापूरचा झालाय. राज्यभर जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चाची तयारी करा. आपण आपल्या तारखे ठरवा, कोणाची वाट बघू नका आणि धडाधड मोर्चे काढायला सुरुवात करा. कारण सगळे शांततेत मोर्चे काढा. बीडचा सुद्धा शांततेत होणार आहे. मोर्चे काढायला सुरुवात करा. कारण आता आपल्याला हे लोन राज्यभर न्यावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही. नसता सरकार हे दिखाऊपणा करायला, चौकशा आमकन तमकन, याला धरून आणलं त्याला धरून, काय चौकशा करतो आणि सोडणार नाही म्हणतात. आम्ही कोणाला सोडणार? धरलंच नाही का सोडणार नाही? चौकशी करणार माणूस धरण्याची चौकशी कोणाची करतो? काय राज्य चालवत आहे? तुम्हाला हे मागात पडणार म्हणजे पडणार. तुम्ही हलक्यात घेऊ नका. संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे. तसेच या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं बोललेलं आहे. याविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आजचा मोर्चा आहे, संतोष भैया देशमुख यांच्या लेखीनं हाक दिलेली असून बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की एकाने पण घरी थांबू नये. सरकारला या मोर्चामुळे जागा येईल, नाही आली तर आम्ही त्यांना जाग आणणार आहोत. संतोष भैयाला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही. कुणाच्या पण बापाला येऊ द्या, मॅटर मात्र मी दाबू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिलेला आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी यात राजकारण करू नये. मग महायुती किंवा महाविकास आघाडी असो, कुणीही राजकारण करू नये. लाजा वाटू द्या. तुमच्या दोघांमुळेच हाल होऊ लागलेले आहेत. काही मंत्री आहेत तर काही विरोधी पक्षातले आहेत. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवरती आरोप करणे बंद करा. याचं राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनी करू नये. गृहमंत्र्यांनी यात हलगर्जीपणा करू नये. आरोपींना लवकरात लवकर सापडून आणा, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका.
आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.